नमस्कार. आरोग्यविषयक खास कार्यक्रमात मी मधुरा तुमचं मनापासून स्वागत करते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण विविध आरोग्याच्या समस्यांवर चर्चा करून त्याच्या आधुनिक उपचार पद्धतींबद्दल अधिक माहिती जाणून घेत असतो आणि आज आपण सांधेदुखी आणि रोबोटिक उपचार पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोत आणि याविषयी आपल्याला अधिक मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर सुजित कदरेकर. विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर सुजित कदरेकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते. नमस्कार डॉक्टर. डॉक्टर सुजित कदरेकर यांची थोडक्यात ओळख सांगायची झाल्यास डॉक्टर सुजित कदरेकर यांनी टोपीवाला नॅशनल मेडिकल कॉलेज आणि नायर हॉस्पिटलमधून आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेलं आहे. तसंच राजावाडी हॉस्पिटल आणि पुना हॉस्पिटलमधून ऑर्थोपेडिक शिक्षण घेतलंय. दक्षिण कोरियामधून खांद्याच्या शस्त्रक्रियेमध्ये त्यांनी फेलोशिप आणि जॉईंट रिप्लेसमेंट, गुडघा आणि खांद्याच्या ऑर्थोस्कोपीचा आणि प्रत्यारोपणाचा त्यांना दांडगा असा अनुभव आहे. आजवर डॉक्टर सुजित यांनी हजारो शस्त्रक्रिया यशस्वीपणे केलेल्या आहेत. डॉक्टर कदरेकर ऑर्थोपेडिक आणि फिजिओथेरपी सेंटर वानवडी पुणे येथे आहे आणि त्यांचे ते संस्थापक देखील आहेत. तसंच पुना हॉस्पिटलच्या सहकार्याने ते आपली सेवा देतात. चला तर आज आपण अधिक माहिती जाणून घेऊयात या रोबोटिक उपचार पद्धतींबद्दल डॉक्टर सुजित कदरेकर यांच्याकडून. डॉक्टर, पुन्हा एकदा स्वागत आहे आणि आज आपण फार महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. कारण बऱ्याचदा असं होतं की सांधेदुखी झाली की आपल्याला काही पेशंटमध्ये आपल्या शस्त्रक्रिया करावी लागते. मग ती शस्त्रक्रिया कुठल्या प्रकारची करायची ह्यासाठी सगळी माहिती गोळा केली जाते. मात्र ह्यामध्ये बऱ्याचदा असं होतं की डॉक्टरांचा एक महत्त्वाचा सल्ला असतो की तुम्ही अत्याधुनिक उपचार पद्धती करा. त्यामध्ये आत्ता जर आपण बघितलं तर सांधेबदल शस्त्रक्रियेमध्ये अत्याधुनिक उपचार पद्धती कुठली आहे तर रोबोटिक उपचार पद्धती. मग ही रोबोटिक उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय? कारण की पेशंटला एक प्रश्न पडतो की रोबो येऊन शस्त्रक्रिया करतो की काय, पण तसं नसतं. तर एक वेगळ्या पद्धतीची ही उपचार पद्धती असते, अत्याधुनिक आणि अचूक शस्त्रक्रिया होते. ह्यामुळे त्याबद्दल काय सांगाल? आपण बघितलं गेलं की प्रत्येक पुरुष स्त्रियांमध्ये ना सगळ्या गुडघ्यांची रचना सेम नसते. प्रत्येक गुडघ्याचं साईज वेगळे असते, लिगेमेंट, लूजपणा, लॅक्सिटी हे वेगवेगळी गोष्टी असते. सो रोबोट हे एक असिस्टेड डिव्हाइस असतं. असिस्टेड डिव्हाइस म्हणजे रोबो हे सर्जनला हेल्प करतं की आपली साईज किती परफेक्ट आहे आणि जो फिट असतो इम्प्लांटचा जो किती परफेक्ट होतो. आता फायदे हे रोबोटचे आहेत की जे इन्सिजन असतो म्हणजे आपण जे कट म्हणतो तो मिनिमम होऊन जातो. कारण आपल्याला रोबोट प्रेसाईज साईज दिले असते त्यामुळे आपल्याला सॉफ्ट टिश्यू रिलीज नाही करत. म्हणजे पहिला जो बेनिफिट असतो इज प्रिसिजन, ॲक्युरेसी, जे साईज आहे ते आपल्याला हेल्प करते. दुसरं म्हणजे सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी होऊन जातो. पूर्वी होतं की इन्सिजन मोठं असायचं, आपल्याला मसल्स थोडेसे साईड करायला लागायचे का आपण गुडघ्यापर्यंत प्रॉपर पोहोचू शकू आणि सगळी साईज बघता येईल. हेच आपल्याला रोबोट असिस्ट करते त्यामुळे आपल्याला सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी पडून जातं. सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी असल्यामुळे ब्लिडिंग कमी होऊन जातं, मसल कमी कट असल्यामुळे पेन कमी होऊन जातो. सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी झाल्यामुळे पेन कमी होऊन जातो. तिसरं गोष्ट म्हणजे आपण मसल्सला हात लावत नाही, लिगमेंट्सला हात लावत नाही. रोबो प्रेसिजन केल्यामुळे त्यांची रिकव्हरी फास्ट होऊन जाते. चालणं फिरणं लवकर नेक्स्ट डेला सुरू होऊन जातं. वॉकरवरनं स्टिकवर आपण शिफ्ट करू शकतो, जिना. त्यामुळे बेनिफिट काय होतो, आपला हॉस्पिटलचा स्टे कमी होऊन जातो. हॉस्पिटलचा स्टे कमी झाला की ओव्हरऑल इकॉनॉमी म्हणतो आपला जे मेन प्रश्न असतो जेव्हा की सर्जरीसाठी खर्च किती होणार, स्टे कमी झाला तर आपोआप खर्चही कमी व्हायला लागतो. सो रोबोट हे स्वतःहून रोबोट येऊन ऑपरेट न करता सर्जनला असिस्ट करतो ताकी ही सर्जरी फास्ट होऊन जाईल, मिनिमली कटमध्ये होऊन जाईल आणि पेशंटची रिकव्हरी खूप फास्ट होऊन जाईल. अगदी तुम्ही आता महत्त्वाचे मुद्दे मांडले. ह्यामध्ये एकतर सर्जरी लवकरात लवकर होते, त्याच्यानंतर रिकव्हरी हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की बऱ्याचदा असं होतं की 60 नंतर साधारणपणे आपल्याला ह्या सर्जरी करण्याची गरज भासू शकते. मग महिला असेल किंवा पुरुष असेल त्यांना ह्या सर्जरीला सामोरं जावं लागतं. तर अशा वेळेस ही रिकव्हरी जेवढी लवकर होईल तेवढं ते जास्त चांगलं असतं. पण ह्याच्यामध्ये मग रोबोटिक सर्जरी आणि साधारणपणे गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेली म्हणजे पूर्ववत अशी जी सर्जरी आहे यामधला नेमका काय फरक आहे, रिकव्हरीमधला काय फरक आहे आणि किती फायदा ह्या दोन्ही मधला आपण रोबोटिक सर्जरी मधला फायदा ह्यामध्ये बघू शकतो, त्याबद्दल काय सांगाल? सो बेनिफिट हे आपण जसं म्हटलं की जसं कट कमी होऊन जातो, सॉफ्ट टिश्यू रिलीज कमी होऊन जाते. सो जे सर्वात पेशंटला स्ट्रेस असतो किंवा टेन्शन असतं की दुखणं किती होईल. आपण मसल कमी कट करतो, सॉफ्ट टिश्यू कमी झाल्यामुळे दुखणं आपोआप कमी होऊन जातं. नर्व एंडिंग्स, ब्लिडिंग कमी झाल्यामुळे सूज कमी होऊन जाते. सूज कमी झाल्यानंतर त्यांची मुवमेंट्स लवकर फ्री होऊन जाते.
मेन इम्पॉर्टंट जे पेन कमी झालं की ॲक्टिव्हिटी हळूहळू इम्प्रूव्ह व्हायला लागते. पेशंटला फिजिओथेरपी करण्यासाठी उत्साह पण येऊन जातो. खूप वेळ पेनच्या भीतीने फिजिओथेरपी कमी होऊन जाते. पेशंट्स थोडं रिलेक्टंट असतात की एक्सरसाइजेस कसं करू. सो आपोआप सगळ्या गोष्टी एका लाईनमध्ये निघून जातात जेव्हा रोबो येऊन जातो. इन्सिजन कमी झालं, सॉफ्ट टिश्यू कमी झाल्यामुळे फिजिओथेरपी फास्ट होऊन जाते. पेन कमी झाल्यामुळे पेशंटही खुश असतो, घरी जायला ते कम्फर्टेबल असतं. सेकंड थिंग इज पेन किलर्सची रिक्वायरमेंट ही कमी होऊन जाते. त्यामुळे पेशंट आधुनिकप्रमाणे फास्ट रिकव्हरीला जाऊ शकतो, बॅक टू नॉर्मल्सी. सो जे सर्जरीचं जे एम असतं की आपण घरगुती कामामध्ये किंवा ऑफिसमध्ये जाणं किंवा ट्रॅव्हलिंग करणं, फंक्शन इन्व्हो करणं, हे जेवढं लवकर करू शकू हे आपलं आहे. सो जे अगोदर कन्व्हेन्शनल TKR म्हणतो, म्हणजे आपण आतापर्यंत जे नी रिप्लेसमेंट्स बघत आलो, पेशंटची रिकव्हरी टाईम युजली 3 to 6 months पर्यंत जाऊ शकते बॅक टू नॉर्मल्सी. रोबोटिकच्या ह्याने जेव्हा मसल आपण कमी काढतो त्याची रिकव्हरी 2 to 3 months मध्ये होऊ शकतं. तो बॅक टू नॉर्मल्सी म्हणतो आपण. जे दैनिक सगळे कामं करण्याचे असतात त्याची फास्टर रिकव्हरी झाली तर काही लोकांना जे जॉबवर असतात, बिझनेस असतात, ते इकॉनॉमिकल सफर नको हो म्हणून ते बॅक टू नॉर्मल्सी बिझनेस जाणं फास्टर होऊ शकतं त्यांच्यामध्ये. अगदी खरं तर बऱ्याचदा असं होतं की सांधेदुखी किंवा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला की त्या वेदना फार जास्त होतात आणि असं होतं की बऱ्याचदा आपण दुसऱ्यांवरती अवलंबून राहतो. मात्र अशा पद्धतीच्या या सर्जरीजमुळे कदाचित पुढे जाऊन खूप फायदा त्यांना होऊ शकतो. त्यांचं जे आयुष्यमान असतं ते वाढू शकतं आणि अर्थातच ते त्यांचं पुढचं जे आयुष्य आहे ते नक्कीच आनंदाने साजरं करू शकतात. कुठेही जाताना त्यांना कुठेही अडचण येत नाही, कोणाचाही आधाराची गरज नसते. हे फार महत्त्वाचा रोल खरं तर ह्या नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये होत असतो. मात्र जेव्हा आपण रोबोटिक सर्जरीबद्दल बोलतोय तेव्हा रोबोटिक सर्जरी ही लवकरात लवकर आपल्याला रिकवर करते. मात्र ह्यानंतर जेव्हा फिजिओथेरपी हा एक पुढचा मुद्दा येतो, मग फिजिओथेरपी किती महत्त्वाची आहे ह्यामध्ये, त्याबद्दल काय सांगाल? सो खूप लोकांचं असतं की सर्जरी केल्यानंतर मग एक्सरसाइज करावं का फिजिओथेरपी कधीपर्यंत चालते हे असतं. फिजिओथेरपी ही एक ओव्हरऑल फिटनेस पॉईंट ऑफ व्ह्यू असते. आपण हे जे सर्जरी करतो हे क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह करण्यासाठी असते. पहिलेच हे पेशंट जे असते दुखण्याप्रमाणे वेळ घालून मसल वीक केले असतात, ते मसल नॉर्मल लेवलवर आणणं हे इम्पॉर्टंट असतं. सर्जरीमध्ये आपण फक्त वरचे आवरण कोटिंग चेंज करतो, बट ओव्हरऑल जे मसल स्ट्रेंथ येण्यासाठी जेवढा वेळ लागतो, तुम्ही जेवढा लवकर फिजिओथेरपीमध्ये जाल तुमचं नॉर्मल्सी मसल स्ट्रेंथ लवकर येऊ शकते आणि तुमचा ॲक्टिव्हिटी जसं जिना चढणं, जॉगिंग करणं किंवा काही करणं हे फास्ट होऊन जातं त्याच्यामुळे. अगदी आता तुम्ही इथे उल्लेख केला तो म्हणजे जिना चढणं, उतरणं, जॉगिंग करणं. अनेक जण सायकलिंग करतात, अनेक जण ट्रेकिंगलाही जातात. ह्या सगळ्यानंतर अशा काही पेशंटची तुम्ही उदाहरणं देऊ शकतात की ह्या नी रिप्लेसमेंट सर्जरीनंतर त्यांना ते त्यांचं आयुष्य खूप छान आनंदाने जगू शकतात आणि नी रिप्लेसमेंट सर्जरीचा हा फायदा पुढच्या तुमच्या आयुष्यासाठी होऊ शकतो. सो अगोदर बघितलेलं की लॉंग ड्युरेशनसाठी वॉकर वापरायला लागायचा जेव्हा अगोदर सर्जरी. रोबोटिक्स यांनी वॉकरपासून स्टिकवर शिफ्ट होणं आणि विदाऊट स्टिक चालणं हे खूप फास्ट होऊन जातं. जिना चढणं 15 दिवसात सुरू होऊन जातं. बेंडिंग हळूहळू बेंडिंग आपण नेक्स्ट डेला सुरू करतो, तर 90 डिग्रीज 100 डिग्रीज बेंडिंग. आणि आधुनिक इम्प्लांट जे आपण जे वापरतो ते हाय फ्लेक्शन नी म्हणून म्हणतो, त्याचे बेंडिंग अराउंड 120 डिग्रीजपर्यंत असतात. सो मांडीही घालू शकतो, बट त्याच्यावरती एक्स्ट्रा प्रेशर न देणं हे प्रिकॉशन घेणं हे खूप इम्पॉर्टंट असतं की इम्प्लांटची लाईफ जेवढं लॉंगिट्यूड राहील तेवढं ते लांब टाईल टिकू शकेल. जिना उतरणं चढणं हे ॲक्टिव्हिटीज होत जातात. हाय इम्पॅक्ट एक्सरसाइजेससाठी आपण थोडंसं अवॉइड करायला सांगतो, बट जॉगिंग, ट्रेकिंग खूपसे जे आहेत ते हरिद्वार किंवा बाकीचे इरेग्युलर टेरेन्स किंवा आपण ट्रेक्स म्हणतो हे पण करू शकतात, पण ते डिपेंडिंग अपॉन त्यांची मसल स्ट्रेंथ कसं आहे. म्हणून हे फिजिओथेरपी ही खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर सर्जरी झाल्यानंतर सगळं संपलं असं नसतं. आपण फिजिओथेरपीवर जेवढं जास्त भार देऊ तेवढं बॅक टू नॉर्मल्सी किंवा क्वालिटी ऑफ लाईफ इम्प्रूव्ह होऊ शकतात. अगदी आता ह्याच्यामध्ये नी रिप्लेसमेंटमध्ये आपण कृत्रिम सांधा बसवतोय, ह्याच्यामध्ये अनेक प्रकार आलेले आहेत. जसं आता तुम्ही म्हणालात की अगदी 120 पर्यंत हा सांधा बेंड होऊ शकतो. तर ह्या सांध्याचे नेमके काय प्रकार आहेत, अगदी थोडक्यात काय सांगाल त्याबद्दल? सो सांध्यामध्ये 2 असतात, एक तर पूर्ण सांधा बदललं किंवा हाफ, त्याच्यामध्ये आपण पार्शल नी रिप्लेसमेंट बोलतो की टोटल नी रिप्लेसमेंट. आपल्या गुडघ्यामध्ये 3 कंपार्टमेंट असतात, डिपेंडिंग कुठला कंपार्टमेंट झिजलाय त्याप्रमाणे नुसतं तो झिजू शकतो. बट एका ग्रेड नंतर जेव्हा डिफॉर्मिटी, जेव्हा पायाचा वाकडापणा सुरू होऊन जातो तेव्हा टोटल नी रिप्लेसमेंटची जरूरत असते. आता टोटल नी रिप्लेसमेंटमध्ये व्हेरियस इम्प्लांट्स आले आहेत. एक आपण कोबाल्ट क्रोम जो अत्याधुनिक, लवकर काही लोकांना अर्ली एजमध्ये आर्थरायटिस होऊ शकतो.
अगदी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे इम्प्लांट आता सहजपणे उपलब्ध आहेत आणि अगदी म्हणजे सगळ्यांना परवडतील अशा किमतींमध्ये हे सगळे उपलब्ध असतात. बऱ्याचदा असं होतं की खर्च किती येईल, कारण ह्या सगळ्या अवलंबून असतो की इम्प्लांटवरती आणि तुमच्या एकूणच हॉस्पिटलच्या स्टेवरती. अर्थात मात्र आज आपण बघितलं तर नी रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये देखील तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे इम्प्लांट बसवून पुढचं आयुष्य तुम्ही वाढवू शकता. डॉक्टर, आपण रोबोटिक सर्जरीबद्दल ही चर्चा करणारच आहोत, पण एका छोट्याशा ब्रेक नंतर. यानंतर आरोग्यविषयक सल्ला ह्या खास कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला. ब्रेक नंतर आरोग्यविषयक सल्ला ह्या आमच्या खास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय सांधेदुखी आणि रोबोटिक उपचार पद्धती या विषयावर. आणि आपल्याला अधिक मार्गदर्शन करतायत या विषयातले तज्ज्ञ डॉक्टर सुजित कद्रेकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळणार आहोत. डॉक्टर, ब्रेकवर जाण्यापूर्वी आपण रोबोटिक उपचार पद्धतींबद्दल जाणून घेतलं, मात्र ह्या रोबोटिक उपचार पद्धतींचा फायदाही तितकाच पेशंटला होत असतो. आत्तापर्यंत तुम्ही जवळपास हजारो शस्त्रक्रिया केल्यात आणि रोबोटिक उपचार पद्धतींमुळे त्यांना किती फायदा झालाय ह्याची काही उदाहरणं तुम्ही आपल्याला दाखवू शकाल का, जेणेकरून ज्यांना नी रिप्लेसमेंटची गरज आहे ते नक्कीच रोबोटिक उपचार पद्धतींकडे वळू शकतील? आपल्याला बघायला गेलं की भीती ही इम्पॉर्टंट गोष्ट आहे. लोक भीतीमुळे सर्जरीसाठी पुढे येत नाहीत की मी चालू शकणार की नाही, माझं ॲक्टिव्हिटी किती होईल, आपले जे आहेत. सो सर्जरी तेव्हा केली जाते जेव्हा पायाचं बाक यायला लागतं किंवा अँगल चेंज व्हायला लागतं. तर जसं आपण आता एक व्हिडिओमध्ये बघतोय, या मॅडम आहेत अराउंड 65-70 इयर्सचेच आहेत. त्यांच्या दोन्ही पायामध्ये बाक होतात. वॉकिंग होतं पण ते वॉकिंग खूप लिमिटेड असतं. क्वालिटी ऑफ लाईफ हळूहळू कमी होत जाते. त्यामुळे हे बाक आल्यानंतर सर्जरीनंतर तुम्ही बघितलं गेलं की नेक्स्ट डेला आपण वॉकरने चालवायला सुरू करतो. आणि नेक्स्ट बघितलं गेलं की त्यांचे बेंडिंग, सेकंड भीती असते की बेंड किती करू शकतो. तर आपण व्हिडिओमध्ये जसं बघितलंय तसं बेंडिंग आपण नेक्स्ट डेला सुरू करून टाकतो. फिजिओथेरपी हेल्प करते. नेक्स्ट डेला फिजिओथेरपी सुरू होऊन जाते. फिजिओथेरपीने बेंड होऊन अप्रॉक्सिमेटली अराउंड 90 ते 100 डिग्री पोस्ट ऑपरेटिव्ह सेकंड किंवा थर्ड डेला आपल्याला मिळू शकते. तसंच बघितलं गेलं की अजून एक एक्झाम्पल आहे. हे जे ग्रहस्थ होते अराउंड 75 इयर्सचे होते, काका होते. त्यांचं एका साईडला बघायला गेलं की बाक पूर्ण होतात, चालणं फिरणं कमी झालं होतं, सिव्हिअर दुखणं होतं, मध्ये मध्ये गुडघा लॉक व्हायचा. याच्यामुळे त्यांची डिपेंडन्सी खूप वाढली होती. म्हणजे ते स्वतःहून एकटं कधी जायचे नाहीत, कोणतरी त्यांच्यावर लागायचं असेल, ट्रॅव्हलिंग करायचं असेल, गर्दीमध्ये जायचं असेल, बस किंवा ट्रेनमध्ये जायचं असेल तर त्यांना कोणाकोणतरी लागत असते. नी रिप्लेसमेंट नंतर 15 दिवसात ते स्वतःहून चालायला लागले. जिना वगैरे चढणं असतं. मेन होतं की जिना चढणं कधी होऊन जातं. तर 15 दिवसात आधुनिक रोबोटिक आणि सर्जरीच्या ह्याच्याप्रमाणे इम्प्लांट नवीन नवीन आल्यामुळे फ्लेक्सिबिलिटी ठीक होऊन जाते, मसल कट कमी झाल्यामुळे ॲक्टिव्हिटी फास्ट होऊन जाते. त्यामुळे जिना चढणं वगैरे सगळं 15 दिवसामध्ये सुरू होऊन जातं. अराउंड 90 ते 100 डिग्रीज अराउंड तुमच्या 2 ते 3 आठवड्यामध्ये येऊन जातात. म्हणून ती जी मिथ आहे की मी बेंडिंग लगेच सुरू करू शकत की नाही, की मी चालू शकत नाही, हे मिथ पण या व्हिडिओ बघून तुमचं ते निष्कर्ण होऊन जाईल. अगदी. अर्थातच हे सगळे गैरसमज जे आहेत ते नक्कीच आपल्या ह्या चर्चेच्या माध्यमातून दूर होतच आहेत. मात्र जेव्हा आपण बोलतो की सांधेदुखी सुरू झालेली आहे, साधारणपणे महिलांमध्ये हे प्रमाण जे आहे ते 40 नंतर बघायला मिळतं आणि साधारण डिलेव्हरीनंतर ह्या महिलांना ह्या सगळ्या गोष्टींना सामोरं जावं लागतं. जर महिलांना ही सांधेदुखी किंवा हे सांधेरोपण शस्त्रक्रिया करण्याची गरजच भासू नये किंवा प्रतिबंधात्मक काही उपचार पद्धती आहेत का, नेमकं काय केलं पाहिजे? महिलांनी किंवा पुरुषांनी दोघांनीही खरं तर आपल्या आरोग्याची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर प्रतिबंधात्मक उपचार काय सांगाल? तसं बघायला गेलं की ह्या आर्थरायटिसमध्ये आपले मॉडिफायबल अँड नॉन मॉडिफायबल असतात. त्याच्यामध्ये मॉडिफायबल हे सर्वात पहिली महत्त्वाची गोष्ट आहे ओबेसिटी, जे स्थूलपणा असतो. हे प्रॉमिनंट कॉज आहे गुडघा दुखण्याचं. त्याच्यामुळे वेट रिडक्शन, डाएट प्रॉपर असणं, ॲक्टिव्ह राहणं, एक्सरसाइजेस करणं, सनलाईटला एक्सपोजर होणं, या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे फॅक्टरसाठी. नेक्स्ट आहे रिकरंट इंजरीज. खूप वेळा असं असतं की आपण पडत राहतो, इंजरीज होत राहते, त्यामुळे लिगामेंट इंजरीज किंवा मेनिस्कस होत राहतं. तर प्रॉपर टाईमला ते ट्रीट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. शस्त्रक्रिया असंच नसतं, पण सर्जरीज हीच ऑप्शन नाही आहे, पण इंजेक्शन्स असतात, एक्सरसाइजेस असतात. खूप वेळा आपण मेनिस्कस रिपेअर करतो. PRP इंजेक्शन्स किंवा लुब्रिकेशनचे इंजेक्शन्स असतं, ते प्रॉपर टाईमला दिलं की फ्रिक्शन अवॉइड झाल्यानंतर आर्थरायटिसचं प्रोसेस डिले होऊ शकतं. त्यामुळे तिसरं असतं कधी कधी काही लोकांना संधिवात असतो, रुमॅटॉइड आर्थरायटिस आपण जे म्हणतो. रुमॅटॉइड आर्थरायटिस अर्ली डिटेक्ट होणं
प्लस त्याचे मेडिकेशन्सनी प्रॉपर ट्रीटमेंट होणं, त्याच्यामुळे गुडघ्यात झिजणं कमी होऊन जातं. त्यामुळे जी आर्थरायटिस होण्याचं चान्सेस 70-80 मध्ये असतं, रोमॅटॉइड आर्थरायटिस ट्रीट नाही केलं तर हे 40 मध्ये येऊ शकतं. तर हे प्रिकॉशन्स घेऊ शकतात आपण. तसंच हेवी ॲक्टिव्हिटीज लाईक खाली मांडी घालणं किंवा हेवी ऑक्युपेशन्स हे थोडंसं लाईफस्टाईल मॉडिफिकेशन केल्याने हे आर्थरायटिस डिले होऊ शकतं किंवा प्रिव्हेंट पण होऊ शकतं. बरोबर. म्हणजे अर्थातच आपण प्रिव्हेंट करण्यासाठी आपण आपल्या एकूणच जीवनशैलीमध्ये काही अंशी बदल केले तर नक्कीच आपण जर नी रिप्लेसमेंट आपल्याला 60मध्ये लागत असेल तर ती पुढे जाऊन आपण थोडीशी पुढे ढकलू शकतो असं म्हणायला हरकत नाहीये, किंवा प्रिव्हेंटही करू शकतो. पण मग ह्याच्यामध्ये अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा आपण नी रिप्लेसमेंट सर्जरी एखाद्याला पेशंटला सांगतो की तुम्हाला खरंच गरज आहे नी रिप्लेसमेंट सर्जरीची, मात्र तुम्ही जसे मगाशी म्हणालात की थोडीशी भीती पेशंटमध्ये बघायला मिळते, गैरसमज बघायला मिळतात, म्हणजे पुढे जाऊन कशा पद्धतीने आपलं आयुष्य होणार आहे, आपण झोपून तर नाही राहणार, ही एक भीती असते. पण मग ह्या सगळ्यामध्ये तुमच्याकडे जेव्हा अशा प्रकारचे पेशंट येतात तेव्हा तुम्ही त्यांचा गैरसमज किंवा ही जी शंका आहे ती कशी दूर करता? सो गैरसमज करण्यासाठी म्हणजे पहिले म्हणजे हे व्हिडिओज. सो पेशंट्स ज्यांची सर्जरी झाली आहे त्या पेशंटचे बोलणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा इथून कोणीतरी काही खबर सांगितली असेल, कोणी काही ऐकलेलं असेल, ह्या गोष्टीमध्ये गैरसमज खूप वाढत जातात. ते एक गोष्ट तो व्हिडिओ होणं. दुसरं गोष्ट म्हणजे मी त्यांना समजवतो की क्वालिटी ऑफ लाईफ हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. म्हणजे पुढे जे आम्ही लाईफ राहिलं आहे ते इंडिपेंडंटली पेन फ्री जगणं हे खूप इम्पॉर्टंट असतं. आता ती क्वालिटी ऑफ लाईफ जेवढा लवकर नॉर्मल होईल तेवढं तुम्ही एन्जॉय करू शकाल लाईफला. सो ते समजून घेतलं, पटवलं तर खूप लोकांचं मिथ्स कमी होऊन जातात. आणि खूप वेळा सर्जरीनंतर ते तेच खुश असतात की बाबा अगोदर काही नाही केलं, मी अगोदर एवढा टाइम का घालवला, जेवढा लाईफचा टाइम मी कमी केला तोच मी खूप एन्जॉय करू शकतो. फंक्शन्समध्ये जाणं किंवा ट्रेकिंग करणं किंवा फिरणं हे खूप वेळा सिव्हिअर पेनमुळे अवॉइड करायला लागतं. ती स्टेज असते जेव्हा नी रिप्लेसमेंटची जरूरत असते. ताकी जे एन्जॉय करणारं लाईफ असतं 60 ते 80 मध्ये आपण फिरणार असतो, फंक्शन्स एन्जॉय करणार असतो, ही ज्या लाईफमध्ये आपण अवॉइड करायला लागलो तर 80 नंतर आपण हे सगळ्या गोष्टी करूच असं नसतं. हे त्यांना समजवलं की खूप लोकांना ते पटायला सुरू होऊन जातं. प्लस जे व्हिडिओज आहेत ते, प्लस मी पर्सनली पेशंट्स ज्यांची सर्जरी झाल्या त्यांच्याशी बोलायला लावतो. म्हणजे त्यांचं जे मनातली भीती असते ती आपोआप गायब व्हायला सुरू होऊन जाते. अगदी. आणि अशा चर्चांच्या माध्यमातून आणि अर्थातच आज आपण बघितलं तर लोकांमध्ये तसा अवेअरनेस ह्या सर्जरीबद्दल आलेलाच आहे. आणि ज्यांना गुडघेदुखीचा त्रास आहे ते नक्कीच ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन या सगळ्या संदर्भात अधिक चर्चा करून अधिक माहिती जाणून घेऊन आणि मग त्याप्रमाणे ते उपचार घेत असतात. मात्र बऱ्याच पेशंटमध्ये टोटल नी रिप्लेसमेंटची गरज भासत नाही. काही लोकांमध्ये पार्शियल नी रिप्लेसमेंट लागतं. तर ह्या पार्शियल नी रिप्लेसमेंटबद्दल काय सांगाल? ही देखील रोबोटिक पद्धतीने आपण करू शकतो का? जसं तुम्ही म्हणालात तसं क्वालिफाईड ओपिनियन घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. खूप वेळा गुगल बघणं किंवा अजून ह्याच्यावरनं ट्रीटमेंट न करणं. जेव्हा त्रास सुरू होतो तेव्हा एका डॉक्टरला जाऊन ओपिनियन घेणं खूप इम्पॉर्टंट असतं. सगळ्यांनाच नी रिप्लेसमेंटची जरूरत लागते असं नाही आहे. खूप वेळा अर्ली स्टेजमध्ये म्हणजे ग्रेड 1 ग्रेड 2 ह्याच्यामध्ये शस्त्रक्रिया फक्त नी रिप्लेसमेंट नसून दुर्बिणीतून असल्या होणारी पण असतात आणि पार्शल नी रिप्लेसमेंट्स पण असतात. खूप वेळा लोकांना बाक आला असतो तर तो बाक करेक्ट करणं, आपण मेकॅनिकल ॲक्सेस म्हणतो, पाय स्ट्रेट असणं, ते करेक्ट केल्याने खूप वेळा आर्थरायटिसचे चान्सेस कमी होऊन जातात. तसेच जसं आपण म्हटलेलं की दुर्बिणीतून द्वारा पण उपचार होऊ शकतात. त्याप्रमाणे जी गादी फाटली असते ते आपण गादी शिवू शकतो. लिगामेंट जसे ACL लिगामेंट्स असतात त्यामुळे गुडघासारखा लपकत राहतो आणि कार्टिलेज घासत राहतं, ते आपण एक दुर्बिणीद्वारा ट्रीट करू शकतो. तसंच PRP इंजेक्शन्स किंवा आता नवीन जे आले आहेत ऑटोलॉगस कॉन्ट्रासाइट म्हणजे आपण स्टेम सेल्स जसं म्हणतो, त्याच्याने आर्थरायटिस आपण डिले करू शकतो किंवा अर्ली स्टेजमध्ये डिटेक्ट करून लवकर ट्रीट करू शकतो की नंतर नी रिप्लेसमेंटची जरूरत लागू नये किंवा पुढे धक्कल्या जाऊ. खरं ह्या सगळ्याच्या निमित्ताने आज आपण बघतोय की रोबोटिक नी रिप्लेसमेंट सर्जरी ही किती फायदेशीर आहे. एक शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न, कारण की आज आपण रोबोटिक नी रिप्लेसमेंटबद्दल बोलतोय तर ह्याचे फायदे तर तुम्ही मगाशी बोललातच, मात्र ह्या फायद्यांविषयी जेव्हा आपण बोलतोय तेव्हा तरुणांमध्ये खास करून एक 60च्या आसपास जेव्हा तुमच्याकडे पेशंट येतात तेव्हा त्यांना प्रत्येकालाच नी रिप्लेसमेंटची गरज भासते असं नाही. पण मग ज्यांना गरज भासते तेव्हा तुम्ही रोबोटिक सर्जरी नक्की प्रेफर करता. मग हे साधारणपणे त्याचं आयुष्य किती असं रोबोटिक सर्जरीच्या माध्यमातून त्या गुडघ्याचं कृत्रिम सांधेरोपणाचं? जसं पण म्हटलं की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोटिक असिस्टेड सर्जरी असते, आपल्याला हेल्प करते. लॉंगिव्हिटी किंवा किती तास टिकणार आहे हे पेशंट्सवरती असतं.
त्यानंतर ही वजन कंट्रोल करणं, एक्सरसाइज करणं, रफ यूज नाही करणं. रफ यूज म्हणजे सारखं मांडी घालून खाली बसणं किंवा ॲक्टिव्हिटीज खूप वाढवणं, हे थोडं अवॉइड केलं की त्याची लाईफ जास्त राहून जाते. तुम्ही जेवढं त्याला नीटपैकी वापराल त्याची लाईफ तेवढं टिकत जाणार आहे. प्लस एक्सरसाइजेस इम्पॉर्टंट आहे. खूप लोकांचं असतं की आता 3 महिन्यामध्ये मी सगळे ॲक्टिव्हिटीज करायला लागली, ते एक्सरसाइजेस नको. त्यामुळे एक्सरसाइजेस करणं, वेट रिडक्शन करणं, प्रॉपर आहार हे सप्लिमेंटरी असलंच पाहिजे. बरोबर बरोबर. म्हणजे थोडक्यात एक तर तुम्हाला नी रिप्लेसमेंट झाल्यानंतर आपल्याला आरोग्याची काळजी घेणं आवश्यक आहे आणि नी रिप्लेसमेंट किंवा गुडघेदुखीचा त्रास होऊ नये यासाठी देखील आपण आपली काळजी घेणं आवश्यक आहे. काही प्रिकॉशनरी मेजर्स म्हणजे व्यायाम करणं असेल किंवा डाएट व्यवस्थित कंट्रोलमध्ये सगळं ठेवणं असेल, वजन आटोक्यात ठेवणं फार आवश्यक आहे. आणि अगदी नी रिप्लेसमेंट झालेल्या व्यक्तींमध्ये देखील ह्याच सगळ्या गोष्टी करणं आवश्यक असतं. म्हणजे थोडक्यात आपण म्हणू शकतो की जर प्रतिबंधात्मक उपायही महत्त्वाचे आहेत आणि ज्यांना गरज आहे नी रिप्लेसमेंटची त्यांनी नी रिप्लेसमेंट करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. डॉक्टर, फार महत्त्वाची माहिती तुम्ही या रोबोटिक सर्जरीबद्दल आणि एकूणच सांधेबद्दल शस्त्रक्रियेबद्दल दिली, त्याबद्दल मनपूर्वक आभार. आणि ह्यानंतर आरोग्यविषयक खास कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा आमचा खास कार्यक्रम आरोग्यविषयक सल्ला.